अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाकडून विविध नागरी समस्यांचे निवेदन नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की न्यू वाल्मिक नगर सोमवार बाजार इथं नवीन नाल्यांचं बांधकाम तसंच साफसफाई काम त्वरित करावं। अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा मनपा कर्मचारी हे साफसफाई तसंच नाले साफ करण्यासाठी येत नाही। त्यामुळे तिथल्या नागरिकांना आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। तसंच सदर वाल्मिक नगर इथल्या नाल्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली। ते नाले नवीन बांधण्यात यावे तसंच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनमधून अत्यंत कमी पाणी येत असल्यानं सदर पाईपलाईन नवीन टाकण्यात यावी। वाल्मिक नगरमधील सरकारी शौचालय हे अत्यंत घाण झालं असून त्याची साफसफाई करावी। शौचालयात नळही तुटलेले असल्यानं ते नवीन बसवण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे। यावेळी निवेदनावर अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र बागडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र मेहरोलिया, महानगर प्रमुख राहुल चटोले, महानगर कार्याध्यक्ष रॉनी लवेरी, शुभम बेहनवाल, सुमित मेहरोलिया, जय बेहनवाल, निलेश त्रिभुवन, युवराज टाक, यश चावरे, राजवीर टाक, वीरा बेहनवाल, सर्व पदाधिकारी तसंच महिला बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेंद्र बागडे, अखिल भारतीय श्री वाल्मिकी संघ प्रदेशाध्यक्ष। अनेक वर्षानुवर्ष आरोग्याची दुर्दशा, आरोग्याचा देखभाल नाही, पाणी नाही, ड्रेनेज लाईन तुटलेली, सार्वजनिक संडास तिथं साफसफाई नाही, पाणी नाही त्या ठिकाणी, नेहमी पाणी रस्त्याने वाहनं, घरात येणं, अनेक वेळा कंप्लेंट देऊन, फोन करून, तोंडी सांगून काही उपाय होत नाही। आज विभागीय कार्यालयामध्ये गुगे साहेबांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आलेले आहे। या ठिकाणी आमच्या महिला कार्यकारिणी, तरुण कार्यकर्ते, शाखा कार्यकारिणीचे लोक, महानगराचे लोक, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रजी मेहरोलिया, महानगर प्रमुख राहुलजी चटोले, महानगर कार्याध्यक्ष रोनीजी लवेरी, उपस्थित सारे आमचे बांधव कार्यकर्ता। या ठिकाणी आम्ही निषेध महानगरपालिका विभागीय कार्यालयाचा करतोय की नेहमी बोलून सांगून निवेदन देऊन सुद्धा काम होत नसेल तर आरोग्याची कोण देखरेख करेल? महानगरपालिका करत नसेल मग आमचे पोरं, मोठे माणसं, वयस्कर दगवल्यानंतरच पाहणार का? आमचा असा प्रश्न आहे। वेळोवेळी यांनी कामं करायला पाहिजे, साफसफाईचा ध्यान राखायला पाहिजे। हे जर यांनी पाहिलं नाही, इथून पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। माझं नाव रॉनी लवेरी, अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाचा मी महानगर कार्याध्यक्ष आहे। आणि देवळेले गाव सोमवार बाजाराची जी परिस्थिती बघण्यात आली, त्या परिस्थितीच्या आढावानुसार आमचे न्यू वाल्मिक नगर सोमवार बाजार या ठिकाणी आमचे जे नागरिक आहेत त्यांना अक्षरशः घाणीचं साम्राज्य निर्माण करावं लागत आहे। इथले जर अक्षरशः जर कधी टॉयलेट बाथरूम जर कधी आपण बघितलेले आहेत तर अक्षरशः इतके घाण झालेले आहे आणि तुटलेले आहे। तिथं त्या ठिकाणी ते बाथरूम वगैरे तुटलेले असताना त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे। आमच्या ह्या गरोदर महिला असतात, लहान लहान मुलं असतात, रात्रीच्या वेळेस यांनी जायचं तरी कुठं? आणि अशा वेळेस जर तिथं जर पाय घसरून जर कधी एखादी महिला आमची जर पडली किंवा मृत्युमुखी पडली तर याची जबाबदारी घेणार कोण? म्हणून आज आम्ही या ठिकाणी विभागीय अधिकारी राजभोज साहेब यांना अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि निवेदनामध्ये हेच सांगितलेलं आहे की जर ही जी सोमवार बाजार ह्या परिसरातली जी झालेली दुर्दशा आहे ही जर कधी लवकरात लवकर याच्यावर जर अंमलबजावणी जर केली नाही तर आम्ही या ठिकाणी वाल्मिकी नवयुवक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। त्या ठिकाणी राजभोज साहेबांनी DY साहेब जे अशोकजी साहेब आहे त्यांच्यावर फोनद्वारे चर्चा केली आणि त्यांना सांगितलं व आम्हालाही आश्वासन दिलं की आम्ही उद्या सकाळी 10:30च्या सुमारास देवळेली गाव सोमवार बाजार न्यू वाल्मिक नगर या परिसरामध्ये येऊन तिथली पाहणी करतो। जर या स्वच्छतेच्या याच्यावर जर कधी काही तोडगा निघाला नाही तर आम्ही सर्व अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघ, सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्या अन्यथा जर कधी या शौचालयामध्ये जाताना जर कधी आमच्या या माता भगिनींना जर काही झालं तर याची जबाबदारी पूर्ण ही महापालिकेवर असेल अशी मी आपल्याला या ठिकाणी शाश्वती देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।